सादर करत आहोत। जालना महानगरपालिकेच्या सर्वच प्रभागातील मतदार याद्यात गोंधळ असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करत आक्षेप घेण्यात आला आहे। मतदानापूर्वी जालना महानगरपालिकेच्या सर्वच प्रभागांमधील मतदार याद्यांमध्ये गोंधळ झाल्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे। जालना महानगरपालिकेच्या 2025च्या होणाऱ्या निवडणुकांच्या पूर्वीच मतदार याद्यांमध्ये गोंधळ झाले असल्याची तक्रार फकीरा वाघ आणि काही नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की जालना महानगरपालिकेच्या मतदार याद्या तयार करताना प्रत्यक्षात घरोघरी जाऊन सर्वेक्षण न करता एकाच ठिकाणी बसून हा सर्वेक्षण करण्यात आला आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 16 मधील नावे हे इतर प्रभागांमध्ये वर्ग करण्यात आले असल्यामुळे प्रभाग क्रमांक 16 मध्ये कोणाचे नाव यादीत सापडत नसल्याने मतदारांपुढे मोठा गोंधळ निर्माण झाला असून याबाबत मतदार याद्यांवर आक्षेप घेतले असता मतदाराचे नाव कोणत्या प्रभागात आहे हेच निश्चित कळू शकत नाही। त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झालाय। या सर्व विषयास अनुसरून सामाजिक कार्यकर्ते फकीरा वाघ, आलोक सर वडीकर, सुनंदा ढाकणे यांनी जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त अशिमा मित्तल यांना एक निवेदनाद्वारे कळवले आहे। आता जिल्हाधिकारी मॅडमला काही आपण पत्र वगैरे दिले, काय संदर्भ होता, काय निवेदन दिले? संदर्भ असा आहे, आता 2025ला महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। तर या निमित्तानं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या या मतदार याद्या तयार झालेल्या आहेत। पण मी ज्या भागात राहतो तो प्रभाग आहे 16 आणि त्या 16 मध्ये आम्ही यादी घेतली। त्या यादीचे सर्व याद्याची किंमत आहे, एका यादीची प्रभागमध्ये 2,500 पासून तर 3,000 पर्यंत यादीची किंमत आहे। आणि ज्यावेळेस आम्ही नाव चेक केले तर आम्ही ज्या प्रभागामध्ये 16 प्रभागामध्ये राहतो तर त्यावेळेस त्या प्रभागामध्ये जे नगर येतात त्या नगराच्या मतदाराचे नाव त्या प्रभागामध्ये यायला पाहिजे होते। पण जर यादी चेक केली तर त्या जो प्रभाग क्रमांक 16 आहे त्या 16 मधले पूर्ण 50% पेक्षा जास्तीचे नाव जे प्रभाग क्रमांक 13, 14, 15, 12, 9, 10 अशा प्रभागामध्ये पूर्ण नाव गेलेले आहेत। आणि अनेक जे शंकरनगर असेल ते आमच्या प्रभागामध्ये येत नाही, राहुल नगर असेल, नूतन वसाहत असेल, असे आमच्या प्रभागामध्ये ते नाव ते एरियाच येत नाही, तशा एरियातले नाव त्या ठिकाणी आलेले आहेत। तर आम्ही आता आज पाहिलं तर प्रत्येक प्रभागात जालना शहरातले जे महानगरपालिकेच्या हाती जेवढे काही प्रभाग असतील तेवढ्या प्रभागामध्ये हा प्रचंड गोंधळ उडलेला आहे। आणि याच्यामध्ये दिसून येतं की याच्यामध्ये जे अफरातफर झालेली आहे मतदानाची आणि मतदानाच्या वेळेस नक्कीच याच्यामध्ये प्रचंड घोटाळा निर्माण झालेला आहे आणि मतदार बोगस मतदान होण्याची ही शक्यता आहे। म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी मॅडमला भेटलो, त्यांना ही सर्व वस्तुस्थिती त्यांच्या समोर मांडली आणि त्यांनी काही अधिकाऱ्यांची चर्चा केली। तर अधिकाऱ्याचं असं उत्तर दिलं अधिकाऱ्यांनी की तुमचे जे नावं असतील प्रभाग क्रमांक 16 मधले ते कोणत्या प्रभागामध्ये गेलेले आहे त्याचा अनुक्रम टाकून आम्हाला त्याचे सर्व आक्षेप घेऊन माहिती कळवा की जेणेकरून तुमचं मतदार जे आहे ते बाहेर गेलेले तुम्हाला मला परत आणता येईल। आता एका मतदाराची जी यादी आहे तिची किंमत आहे 3,000। असे 16 मतदार याद्या जर घ्यायच्या असेल तर त्याला 48,000 रुपये प्रत्येक मतदाराने खर्च करावा का? आणि त्यांनी एवढे लाखांना मतदान कधी शोधावं आणि त्याचे नाव कुठं सापडावं अशा प्रकारे आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे। तसे आक्षेप हे प्रत्येक प्रभागातून हे सुरू झालेले आहे। अशा प्रकारचे आम्ही यादी तक्रार जी आहे त्या ठिकाणी जिल्हाधिकारी मॅडमला दिलेली आहे आणि आज त्यांनी आम्हाला त्याच्यावर मार्ग काढू असं त्यांनी सुचवलेलं आहे। सर्वे वगैरे बरोबर झाला नाही का? सर्वे बरोबर झाला नाही, हा सर्वे फक्त जागेवर बसून झालेला आहे, बसल्या जागी सर्वे झालेला आहे। हा सर्वे जे व्हायला पाहिजे होता प्रत्येक प्रभागामध्ये फिरून आणि प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन त्यांची जो तुम्ही आम्हाला नकाशा दिलेला आहे प्रभागाचा त्या प्रभागाच्या आतमध्ये पूर्ण कर्मचारी जे BLO असतील अशा पद्धती येऊन तिथं खात्री करून तो अशा मतदार याद्या तयार व्हायला पाहिजे होत्या। तसं न होता याच्यामध्ये प्रचंड शासनाची काहीतरी दुटप्पी भूमिका आहे आणि मतदाराची हेळसांड या ठिकाणी सुरू आहे आणि प्रचंड गोंधळ, प्रचंड भ्रष्टाचार आणि बोगस मतदान होण्याच्या दृष्टीने हा पूर्ण कार्यक्रम चालू आहे।
भारतीय संविधान हे जगातील श्रेष्ठ असे संविधान आहे. मानवी अधिकार बहाल करणारे हे संविधान आहे. आज सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तगड जालना या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी